आताच आपण जस्ट तुम्हाला लाईव्ह मधून दाखवलेलं आहे की छानपैकी आपल्या नाशिक मधून आपल्या प्रशिक्षणार्थीने आपल्यासाठी पोह्याची व्यवस्था केली आहे आणि त्या पोह्याला त्या मनापासून तयारी आहे छान प्रकारे आपले युवा प्रशिक्षणार्थी यांना द्यायची असते आणि आपले हिंगोली जिल्ह्याचे आपले युवा प्रशिक्षणार्थी आहे जगन सर आहे आणि या जो पोहा आहे तो प्रेमाने बनवलेला चालू आहे. आपल्या रत्नागिरीतील सर आहे, रत्नागिरीचे त्यांचं स्वतःचं हॉटेल आहे ते पण आपल्याला एक छान प्रकारचं अंगाधीन पोहे तर बघा तुम्ही कशा प्रकारे ते बनवत आहे तुम्ही लाईव्ह मधून बघू शकत आहे आणि इतक्या छान प्रकारे एक पोहे आपल्याला नाश्ता करून एक मनापासून तयारी करून आपल्या युवा प्रशिक्षणार्थींनी देत आहे. तर ते पोहे बनवायची तयारी चालली आहे. माझ्या महिला भगिनींनी पण या ठिकाणी मदत केलेली आहे. बघा छान प्रकारे आता या ठिकाणी मिरचीची फोडणी देत आहे कशा प्रकारे घेऊन राहिले हे बघूनच आमचं असं वाटत आहे की आमचा नाश्ता झाला आमचं पोट भरलं असं वाटत आहे. आनंदाने एकदम आम्ही भारून केला आहे. आणखी आनंद जर वाटत असेल तर नाशिककरांना परत एकदा सांगते माय बाबाला इथे या आम्हाला आणखी परत तुमचा आनंद परत तुम्हाला विनंती करते अशा माध्यमातून एक छान प्रकारे पोहे तयार करण्याचे चाललेले आहे.